विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्य फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट या घटकामध्ये आपण व्यवस्थापनाच्या विविध कार्याविषयीची माहिती घेणार आहोत. सर्वसामान्यपणे व्यवस्थापन म्हणजे काय? तर व्यवस्थापन हा विविध तत्वांचा समूह आहे जो नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण या कार्याशी संबंधित आहे. साधारणपणे एल. ॲलन या व्यवस्थापन तज्ज्ञांच्या मते व्यवस्थापक जे कार्य करतो त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. म्हणून व्यवस्थापकाची कार्य ही नियोजनाने सुरुवात होतात तर नियंत्रणाने संपतात. मग व्यवस्थापक जेव्हा व्यवस्थापनाचं कार्य करीत असतो त्यावेळेला त्या व्यवस्थापकाला कोणकोणती कार्य करावी लागतात हे सांगत असताना ल्युथर ग्युलिक यांनी व्यवस्थापनाला जी कार्य करावी लागतात या कार्याचं संक्षिप्त रूप म्हणून POSD हा एक शब्द तयार केला आहे. ज्या शब्दाच्या पहिल्या अल्फाबेटिक पासून एक एक व्यवस्थापनाचं कार्य ग्युलिक मांडतात. तर सर्वसामान्यपणे POSD याच्यातला P हा प्लॅनिंगसाठी वापरलेला आहे. प्लॅनिंग म्हणजे नियोजन. O हा ऑर्गनायझिंगसाठी म्हणजेच संघटन कार्यासाठी वापरलेला आहे. S हा स्टाफिंग म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापनासाठी वापरलेला आहे. D हा डिरेक्टिंग म्हणजेच निर्देशन या कार्यासाठी वापरलेला असून CO म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजेच समन्वय या व्यवस्थापन कार्यासाठी वापरलेला आहे. R रिपोर्टिंग म्हणजे अहवाल सादर करणे आणि B बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक तयार करणे. या वेगवेगळ्या कार्यातून व्यवस्थापकाला व्यवसायाचं दैनंदिन व्यवस्थापन करावं लागतं आणि व्यवस्थापकाला जी शेवटचे कार्य आहे रिपोर्टिंग आणि बजेटिंग म्हणजे अहवाल सादर करणे आणि अंदाजपत्रक तयार करणे या 2 कार्याचा समावेश नियंत्रण कार्यामध्ये होतो असं म्हटलं जातं. तर व्यवस्थापकाला जी विविध कार्य करावी लागतात या विविध कार्याची सुरुवात नियोजन कार्याने होते असं आपण म्हटलेलं आहे. मग व्यवस्थापकाला जी विविध कार्य करावी लागतात त्यातील नियोजन हे पहिलं कार्य आज आपण विचारात घेणार आहोत. तर सर्वसाधारणपणे नियोजन म्हणजे काय? तर नियोजन हे व्यवस्थापनाचं मूलभूत कार्य आहे. व्यवस्थापनाची प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित आहेत. नियोजनात करावयाची कामे अगोदर ठरविली जातात. म्हणजेच नियोजन ही तार्किक विचार करण्याची आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची वैचारिक प्रक्रिया आहे. आता यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे की तार्किक विचार करण्याची प्रक्रिया. आता तार्किक विचार म्हणजे काय? की आपण जो विचार करतो आहोत एखाद्या कार्याविषयी तर त्या कार्यामध्ये एखादा एक्स व्यक्ती, एखादा एक्स कर्मचारी त्या कामासाठी योग्य आहे. मग हे काम कुणाकडून करून घ्यायचं या संबंधी आपण जो विचार करतो मग कुणाकडून करून घ्यायचं. मग एखाद्या कर्मचाऱ्याकडून आपण जेव्हा ते काम करून घेतो त्यावेळेला अनेक कर्मचाऱ्यापैकी तो एकच कर्मचारी त्या कामासाठी आपल्या समोर का येतो किंवा जर आपण ते काम इतर कर्मचाऱ्याला दिलं तर ते काम चुकण्याची शक्यता आहे हा विचार आपल्या मनामध्ये का येतो? कारण त्या कामासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि ती कौशल्ये कोणत्या व्यक्तीकडे आहेत, कोणत्या कर्मचाऱ्याकडे आहेत.
म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी किती साधनं लागतात, ते काम कोणता कर्मचारी करू शकतो, त्या कामासाठी कोणती कौशल्य लागतात, या संबंधीचा जो विचार आहे, हा विचार म्हणजे तार्किक विचार, ज्याला आपण त्या विचाराला कोणत्या तरी मूलभूत घटकाचा आधार आहे असं आपण म्हणतो. आणि मग नियोजन ही जर तार्किक विचार करण्याची प्रक्रिया असेल तर नुसतं विचार करून आपण एखादं काम पूर्ण करू शकत नाही. फक्त विचार करणं म्हणजे कार्याची पूर्ती नाही, कार्याची सुरुवातही म्हणता येत नाही. कारण विचार जोपर्यंत कृतीमध्ये उतरत नाहीत तोपर्यंत त्या विचाराला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून नियोजनामध्ये तार्किक विचार करण्याची आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची वैचारिक प्रक्रिया आहे. तर्कशुद्ध म्हणजे त्या निर्णयाला काहीतरी आधार आहे, कोणत्या तरी तर्काचा आधार आहे. जसं आता आपण विचार केला की एखाद्या कामासाठी तोच व्यक्ती योग्य आहे, मग याला कारण काय आहे, याला तर्क काय आहेत. कारण त्या कामाची कौशल्ये ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीमध्ये आहे. एखादं काम ज्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे ते काम तो व्यक्ती त्यावेळेत पूर्ण करू शकतो, याच्याकडे काहीतरी क्षमता आहे. या सर्व तर्कांचा आपण विचार केलेला असतो आणि निर्णय घेतलेला असतो. म्हणून नियोजन हा भविष्यातील कार्याचा विस्तृत कार्यक्रम आहे. बहुतांश वेळेला नियोजन म्हणजे काय असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला भविष्यकाळात करावयाच्या कार्याचा वर्तमान काळात आराखडा तयार करणे म्हणजे नियोजन होय. मग आपल्याला उद्या काय करायचं आहे त्याचा आराखडा आपण आज करणं, किंवा याच्यानंतर काय करायचं आहे त्याचा आराखडा आपण आत्ता तयार करणं म्हणजे नियोजन. मग नियोजनामध्ये आपण जे निर्णय घेत असतो, आपण जे विचार करत असतो, या तार्किक विचार आणि तर्कशुद्ध निर्णय याच्यामुळं नियोजन हे मूलभूत आणि बौद्धिक कार्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर नियोजनाच्या व्याख्या, याच्यामध्ये कुंटोज आणि ओडोनेल यांनी नियोजनाची जी व्याख्या केलेली आहे की कोणते काम करायचे आहे, केव्हा करायचे आहे, कोण करायचे आहे, हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन. थोडक्यात कोण, किती, कसा, कोठे, केव्हा आणि कधी, एखाद्या कार्याविषयीचे हे जे प्रश्न निर्माण होतात, एखादा आपल्याला उद्देश साध्य करायचा आहे तर तो उद्देश साध्य करण्याच्या अगोदर आपल्या मनात उद्देश साध्य करण्यासाठीचे जे उपप्रश्न तयार होत असतात, या उपप्रश्नांचा आराखडा आपण जेव्हा तयार करतो तो आराखडा म्हणजे नियोजन आहे. कोण, किती, कसा, कोठे, केव्हा आणि कधी, काम कोण करणार आहे, किती क्षमतेने काम करणार आहे, कोणत्या साधनांच्या मदतीने काम करणार आहे, काम कोणत्या ठिकाणी करणार आहे, काम किती वेळेत पूर्ण करायचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण अगोदर निश्चित करतो तेव्हा त्या अगोदरच निश्चित करण्याला आपण नियोजन असं म्हणतो. मग या नियोजनाचा फायदा काय आहे की आपण कोठे आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे, आपल्याला अपेक्षित काय आहे, आपण वास्तवात काय आहोत, याच्यातलं जे अंतर आहे, आपण प्रत्यक्ष कृती काय करतो आहोत आणि आपल्याला काय अपेक्षित आहे, म्हणजे अपेक्षित कृती आणि प्रत्यक्ष कृती ज्याच्यातले अंतर आहे, हे अंतर कमी करण्याचं काम हे नियोजन करीत असतं. कारण का, नियोजनामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि आपण सध्या कोणत्या स्टेजवर आहोत, मग आपण ज्या स्टेजवर आहोत तो टप्पा आणि आपल्याला कोणत्या स्टेजवर जायचं आहे, कोणत्या टप्प्यावर जायचं आहे, याच्यातला जो फरक आहे, याच्यातलं जे अंतर आहे, हे अंतर कमी करण्याचं काम नियोजन करीत असतं. कारण का, काय साध्य करायचं आहे आणि आपण कुठेपर्यंत पोचलो आहोत हे जोपर्यंत एखाद्या कर्मचाऱ्याला, व्यवस्थापकाला कळत नाही
तोपर्यंत त्याच्या कामाची कार्यक्षमता वाढवावी, उत्पादनाचा दर्जा सुधारावा, कार्यक्षमता वाढवावी याविषयीचे निर्णय तो व्यवस्थापक घेऊ शकत नाही, तो कर्मचारी घेऊ शकत नाही. म्हणून नियोजन म्हणजे कोणते काम करायचे आहे, केव्हा करायचे आहे, काम कोण करणार आहे हे अगोदरच निश्चित करणे होय. नियोजनामुळे आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचे आहे यातील अंतर कमी करणे शक्य होते. त्यानंतर नियोजनाची दुसरी व्याख्या जेम्स स्टोनर यांनी केलेली की संघटनेची उद्दिष्टे ठरविणे व ती साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन. त्यानंतर नियोजन कार्याचं महत्त्व जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला आपण असं म्हटलेलं आहे की नियोजन म्हणजे अर्ध कार्य पूर्ण झालं. वेल प्लॅनिंग इज हाफ डन. जर तुमचं नियोजन चांगलं असेल तर ज्याचं आपण नियोजन करतो आहोत ते कार्य तुमचं अर्ध पूर्ण झालं असं म्हटलं जातं. मग असं का म्हटलं जातं? कारण नियोजनामध्येच आपण तार्किक विचार केलेला आहे, तंत्रशुद्ध तर्कशुद्ध निर्णय घेतलेले आहे. म्हणजे काम कोण करणार आहे, काम किती करणार आहे, काम कोणत्या ठिकाणी करणार आहे, कोणत्या साधनांच्या मदतीने करणार आहे, कामाचा दर्जा आपल्याला काय अपेक्षित आहे. मग ही जी कार्य आहेत ही कार्य जर आपण आराखडा त्याचा मंजूर करून घेतलेला असेल, जर आराखडा आपल्या समोर असेल तर त्या आराखड्यानुसार फक्त आपल्याला एक एक टप्पा पूर्ण करायचा आहे. म्हणून नियोजन हे मूलभूत कार्य आहे, बौद्धिक कार्य आहे असं म्हटलं जातं. आणि कुठल्याही कार्याची सुरुवात नियोजनानं होते आणि ते कार्य नियंत्रणानं पूर्ण होतं असं म्हटलं जातं. मग या कार्याचं महत्त्व विचारात घेताना पहिला मुद्दा येतो की नियोजन उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपलं उद्दिष्ट काय आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण किती कार्यक्षमतेनं काम करायचं आहे, आपल्या कामाचा दर्जा कसा ठेवायचा आहे, ते काम आपल्याला किती वेळेत पूर्ण करायचं आहे याविषयी आपण अनभिज्ञ आहेत. म्हणून जर आपल्याला कार्यक्षमतेने काम करायचं असेल तर सर्वप्रथम आपलं उद्दिष्ट निश्चित असलं पाहिजे. जर आपली उद्दिष्टेच निश्चित नसतील तर आपण कार्यक्षमतेने काम करू शकत नाहीत. मग उद्दिष्टे निश्चित करायचं असेल तर काय करावं लागेल? आपण ज्या स्थितीमध्ये आहोत सद्यस्थितीचं विश्लेषण करून त्या सद्यस्थितीला अनुसरून आपली उद्दिष्टे काय आहेत, आपण कोणत्या टप्प्यावर आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे हे निश्चित करण्याचं काम नियोजन करतं. म्हणून नियोजनामुळे उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत होते. त्यानंतर दिशा दर्शविते. आता असं म्हटलं जातं की जर आपली नियोजनच स्पष्ट नसतील, आपलं नियोजनच नसेल तर आपली उद्दिष्टे नाहीत आणि आपली उद्दिष्टेच नाहीत, दीपस्तंभच नाहीत तर आपण कोणत्या दिशेनं काम करायचं, किती वेगानं काम करायचं याविषयी आपण निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणजे आपल्याला कुठं पोचायचं आहे हेच जर आपल्याला माहीत नसेल तर आपला वेग काय असला पाहिजे, आपल्या कामाची गती काय असली पाहिजे या बाबी आपण निश्चित करू शकत नाही. म्हणून नियोजन हे ध्येय व उद्दिष्टे स्पष्ट नमूद करण्याचं काम करीत असतं. याशिवाय ध्येय आणि उद्दिष्टे मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. तसेच योग्य वेळी योग्य मार्गाने कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम नियोजन करते. परिणामी कामगारांना व्यवसायाला नेमके काय साध्य करायचे आहे व त्यासाठी काय करायला पाहिजे हे समजण्यास नियोजन मदत करीत असते.
त्यानंतर कार्यक्षमतेत वाढ होते. तर नियोजन व्यवस्थापकाला उद्दिष्टे निश्चित करणे आणि उद्दिष्टासाठी वाटचालीस मार्ग ठरविण्यास मदत करते. म्हणजे नियोजनामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे, किती क्षमतेनं आपल्याला काम करायचं आहे, हे काम कोण करणार आहे, कोणत्या साधनांच्या मदतीने हे काम करणार आहे, या सर्वांचा आराखडा नियोजन कार्यामध्ये स्पष्ट असतो. परिणामी भविष्यातील कामगिरी सुधारण्यास मदत होते आणि प्रत्येक कर्मचारी हा योग्य पद्धतीने काम करीत असल्यामुळे योग्य वेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचारी काम करतात. परिणामी व्यवसायाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते. म्हणून प्रत्येक व्यवस्थापक जेव्हा नियोजनाचं काम करतो त्यावेळेला व्यवसायाला काय साध्य करायचं आहे हे तो निश्चित करतो आणि त्यानंतर व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याकडून त्या कशा पद्धतीने कार्याची पूर्तता करावी यासंबंधी सूचना देत असतो आणि मग कर्मचारी सुद्धा त्या सूचनांचं पालन करून कार्य करतात. परिणामी कर्मचारी आपल्या कार्यक्षमतेमध्ये नियोजन कार्यामुळे वाढ करू शकतात. कारण का, जर आपलं नियोजन कार्य स्पष्ट नसेल तर आपल्याला किती वेगानं काम करायचं आहे, आपल्या उत्पादनाचा दर्जा काय ठेवायचा आहे याविषयी कुठलाही व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून नियोजन कार्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होत असते. त्यानंतर जोखीम कमी करण्यास नियोजन मदत करते. तर सर्वसामान्यपणे नियोजन म्हणजे काय, तर भविष्यकाळाचा अचूक अंदाज घेऊन त्या भविष्यकाळामध्ये जे बदल होऊ इच्छितात किंवा होऊ शकतात या बदलाला अनुसरून त्या बदलाचे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होऊ नयेत यासाठी व्यवस्थापकाला आज त्या संबंधीचा आराखडा तयार करावा लागतो. म्हणजेच नियोजन हे पूर्वानुमान तंत्रावर आधारित आहे, ज्यामध्ये व्यवस्थापक व्यवसायातील कर्मचाऱ्याकडून आपल्याला काय साध्य करून घ्यायचं आहे, व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे आणि व्यवसायामध्ये भविष्यकाळात काय काय बदल होऊ शकतो याचा अचूक अंदाज तो व्यवस्थापक घेत असतो. आणि या अचूक अंदाजातून जेव्हा व्यवस्थापक व्यवसायाचा आराखडा तयार करतो तेव्हा भविष्यकाळामध्ये होत असलेल्या परिस्थितीतील बदलाचा तो अंदाज घेत असतो की यामध्ये प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये काय बदल होऊ शकतो, उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पर्यायामध्ये काय बदल होऊ शकतो, ग्राहकांच्या आपल्या वस्तूबद्दलच्या मानसिकतेमध्ये काय बदल होऊ शकतो, या सर्व बदलांचा तो अंदाज बांधतो आणि या बदलाचा व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून व्यवस्थापक आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट करीत असतो, आराखडा ठरवित असतो. म्हणजेच नियोजनामुळे भविष्यकालीन जोखीम आणि अनिश्चितता याबद्दल अचूक अनुमान करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करून व्यवसायाची जोखीम कमी करणे नियोजनामुळे शक्य होते. त्यानंतर नियोजनामुळे साधनांचा पर्याप्त वापर करणं शक्य होतं की उत्पादन कार्यासाठी लागणारा कच्चा माल आहे, यंत्रसामुग्री आहे, ऊर्जा आहे, कार्यक्षमता आहे किंवा ज्याला आपण मनुष्यबळ म्हणू. तर उत्पादन कार्यामध्ये लागणारी जी वेगवेगळी ही साधनं आहेत या साधनांचा किती वापर करायचा, म्हणजे एखादं उत्पादन
करण्यासाठी कच्चा माल किती लागतो, साधने किती लागतात, यंत्रसामुग्री किती वेळ वापरावी लागते, इंधन किती वापरावं लागतं, या सर्व घटकांचा व्यवस्थापक नियोजनामध्ये विचार करीत असतो. आणि एखादं काम करण्यासाठी ही साधनं किती लागतात याचा तो अगोदरच तर्कशुद्ध विचार करतो आणि या तर्कशुद्ध विचारातून तो निर्णय घेत असतो. मग व्यवस्थापक जेव्हा एखाद्या उत्पादनासाठी इतका कच्चा माल लागतो, इतके कर्मचारी लागतात, इतकी ऊर्जा लागते, इतकं इंधन लागतं, याचा निर्णय घेतो, त्यावेळेला एखाद्या कर्मचाऱ्याच्या समूहाकडून त्या व्यवस्थापकाला किती काम करून घ्यायचं आहे हे सुद्धा व्यवस्थापक ठरवत असतो. मग त्या कर्मचाऱ्याच्या समूहाकडून जितकं आपल्याला काम करून घ्यायचं आहे त्यासाठी किती कच्चा माल लागतो तितका कच्चा माल त्या समूहाला पुरवला जातो, तितकी साधन सामुग्री त्या समूहाला पुरवली जाते, तितकं इंधन त्या समूहाला पुरवलं जातं, तितके कर्मचारी उपलब्ध करून दिले जातात आणि मग त्या कर्मचाऱ्याकडून या साधनांच्या मदतीने अपेक्षित उद्दिष्टे साध्य करून घेतली जातात. परिणाम काय होतो म्हणजे या कच्च्या मालातून आपल्याला इतकी उत्पादनं करून घ्यायचे हे जेव्हा व्यवस्थापक ठरवतो त्यावेळेला त्या व्यवस्थापकाला तितक्या कच्च्या मालातून तितकंच उत्पादन घ्यावं लागतं. तो घेतो आणि संबंधित कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगतो की तुम्हाला या कच्च्या मालातून समजा 10 वस्तूचं उत्पादन करायचं आहे. तर हे करत असताना व्यवस्थापकाला प्रत्येक कर्मचारी कच्चा माल, यंत्रसामुग्री, इंधन इत्यादींचा कच्चा माल आणि साधने पर्याप्त वापर कसा करता येईल या संबंधी व्यवस्थापक योग्य ती कार्यवाही करतो, नियंत्रण घेतो, नियंत्रण करतो. परिणामी व्यवसायातील साधनांचा पर्याप्त वापर नियोजन कार्यामुळे होत असतो. त्यानंतर निर्णय घेण्यास मदत होते. नियोजन व्यवस्थापकाला उपलब्ध सर्व पर्यायांचा सकारात्मक आणि नकारात्मक विचार करण्यास आणि त्यातून ध्येय साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग निवडण्यास मदत करीत असते. की व्यवसायामध्ये एखादं काम करायचं आहे तर त्या कामासाठी आपल्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत, मग त्या पर्यायापैकी आपल्या उद्दिष्ट पूर्तीवर कोणत्या पर्यायांचा सकारात्मक परिणाम होतो आणि कोणत्या पर्यायांचा नकारात्मक परिणाम होतो हे व्यवस्थापकाला नियोजन कार्यामुळे शोधता येतं. आणि मग या विविध पर्यायापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता याची निवड करण्याला नियोजन कार्य मदत करीत असते. कारण का नियोजन कार्यामध्ये आपण जसं कुंटोज आणि ओडोनेल यांच्या व्याख्येमध्ये विचार केला की कोणते काम कोणत्या कर्मचाऱ्याच्या मदतीने पूर्ण करून घ्यावयाचा आहे याचा आराखडा तयार करणे म्हणजे नियोजन. मग एखादं काम एखाद्या विशिष्ट कर्मचाऱ्याकडूनच का पूर्ण होऊ शकतं, इतर कर्मचाऱ्याकडून ते काम का पूर्ण होऊ शकत नाही याचा जो निर्णय आहे हा निर्णय घेण्याला नियोजन हे व्यवस्थापकाला मदत करीत असतं. कारण का त्या कामासाठी लागणारी जी कौशल्य आहे, त्या कामाची जी पात्रता आहे, ही कौशल्य पात्रता हे कोणत्या कर्मचाऱ्यामध्ये आहेत आणि मग तोच कर्मचारी त्या कामासाठी योग्य आहे असा निर्णय तो अधिकारी किंवा व्यवस्थापक घेत असतो. म्हणून नियोजन हे सर्वोत्तम पर्यायाची निवड करण्यासाठी मदत करते. पूर्वनिर्धारित ध्येय साध्य करण्यासाठी वैकल्पिक कार्य निर्धारित केल्यानंतर निर्णय घेतला जातो. म्हणजेच नियोजन व्यवस्थापकाला तर्कशुद्ध निर्णय घेण्यास मदत करीत असतं. म्हणजे एखाद्या कामासाठी हाच कर्मचारी योग्य आहे
याचा जो तर्क आहे, याची जी कारणं आहेत, ही कारणं त्या व्यवस्थापकाने शोधलेली असतात. म्हणून व्यवस्थापक नियोजन कार्यामुळे व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य निर्णय घेण्यास नियोजन मदत करीत असते. त्यानंतर नियोजन कार्याचं महत्त्व नियंत्रणासाठी मानके ठरविण्यास उपयुक्त. की व्यवस्थापन तज्ज्ञांच्या मते, म्हणजे ॲलन यांनी जो विचार मांडलेला आहे की व्यवस्थापन कार्याची सुरुवात ही नियोजनाने होते आणि नियंत्रणाने व्यवस्थापन कार्याचा शेवट होत असतो. मग नियंत्रण हे कार्य जेव्हा केलं जातं त्यावेळेला ते नियंत्रण करताना आपली मानकं काय आहेत, आपले स्टँडर्ड्स काय आहेत, हे सर्वप्रथम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण का एखाद्या कर्मचाऱ्याकडून जेव्हा आपण काम करून घेतो तेव्हा त्या कामाचा दर्जा कसा असला पाहिजे, त्या उत्पादनामध्ये जी वैशिष्ट्ये आपल्याला अपेक्षित आहेत, हे अपेक्षित वैशिष्ट्ये म्हणजे स्टँडर्ड्स, मानके. मग कर्मचाऱ्याची कार्यक्षमता चांगली आहे, मग चांगली आहे किंवा एखादा कर्मचारी कार्यक्षम आहे, एखादा कर्मचारी अकार्यक्षम आहे, याचा निर्णय आपण जेव्हा घेतो की कार्यक्षम कर्मचारी कोणता आणि अकार्यक्षम कर्मचारी कोणता, तेव्हा त्या कार्यक्षम कर्मचाऱ्याचे आपण स्टँडर्ड्स निश्चित केलेले असतात, त्याचे मानके निश्चित केलेले असतात. की जर कर्मचारी 10 वस्तूच्या उत्पादनाचं टार्गेट आहे तर तो 10 वस्तूचं उत्पादन करत असेल तर त्याची कार्यक्षमता योग्य आहे. म्हणजे 10 वस्तूचं उत्पादन हे आपल्या नियंत्रणाचं मानक आहे, स्टँडर्ड आहे. जर एखादा कर्मचारी 10 वस्तूचं उत्पादन करत नसेल तर तो आपल्या स्टँडर्डला उतरत नाही, आपल्या मानकांची पूर्तता करीत नाही. समजा एखादा कर्मचारी 10 पेक्षा अधिक वस्तूचं उत्पादन करत असेल तर त्याची कार्यक्षमता ही जास्त आहे. ज्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता ही तुलनेने कमी असते त्या कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणं हे नियोजन कार्यामुळे शक्य होते. कारण का नियोजन कार्यामध्ये प्रत्यक्ष कार्य आणि अपेक्षित कार्य याच्यातला फरक निश्चित केला जातो, यातला अंतर मोजलं जातं आणि मग अपेक्षित कार्य आणि प्रत्यक्ष कार्य याच्यामधलं जे अंतर आहे हे अंतर जर अधिक असेल तर कर्मचाऱ्यांनी अपेक्षित प्रमाणे काम करावं यासाठी तो संबंधित व्यवस्थापक कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवत असतो आणि त्या कर्मचाऱ्याकडून त्या गतीनं काम करून घेत असतो. म्हणून नियोजन हे नियंत्रणासाठी जी मानके आवश्यक असतात ही मानके निश्चित ठरविण्यास उपयुक्त आहेत. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यानं किती काम करावं हे जेव्हा आपण ठरवतो त्यावेळेला त्या कर्मचाऱ्याचं टार्गेट आपण त्या कर्मचाऱ्याला देत असतो आणि जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला त्याचं उद्दिष्ट आपण स्पष्ट करतो तेव्हा त्याची जबाबदारी कर्मचाऱ्यावरही येते की आपल्याला हे काम करायचं आहे. परिणामी कर्मचाऱ्यामध्ये शिस्त राखण्यासाठी सुद्धा नियोजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यानंतर सर्व कार्यात समन्वय साधण्यासाठी नियोजन महत्त्वाचं आहे. तर सर्वसामान्यपणे व्यवस्थापकाला जी विविध कार्य करावी लागतात यामध्ये पहिलं कार्य आहे नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय, संचालन आणि नियंत्रण. प्रामुख्याने नियंत्रण कार्यामध्ये व्यवस्थापकाला अहवाल सादर करणे आणि अंदाजपत्रक सादर करणे या कार्याचा समावेश करावा लागतो. म्हणून व्यवस्थापक जेव्हा विविध कार्य करतो त्यावेळेला व्यवस्थापकाला नियोजन, समन्वय, संघटन, नियंत्रण, संचालन ही विविध कार्य करावी लागतात.
मग या विविध कार्यामध्ये जर समन्वय ठेवायचा असेल तर आपल्याला नियोजन करावं लागतं. म्हणून जर आपल्यासमोर नियोजनच नसेल तर व्यवसायाची जी इतर कार्य आहेत या इतर कार्यामध्ये आपण समन्वय निर्माण करू शकत नाही. कारण का नियोजन नसेल की काम कोण करणार आहे, किती करणार आहे, कोणत्या साधनांच्या मदतीने करणार आहे, किती साधनं लागणार आहेत, किती कर्मचारी लागणार आहेत, त्यांच्यामध्ये समन्वय कसा निर्माण करायचा आहे, त्यांच्यावर नियंत्रण कशा पद्धतीने ठेवायचं आहे, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपल्यासमोर नियोजनाचा आराखडा असेल. जर आपल्यासमोर नियोजनाचा आराखडा नसेल तर आपल्यासमोर काम आहे, कर्मचारी आहेत, परंतु या कामासाठी म्हणजे आपल्या उद्दिष्टासाठी कोणता कर्मचारी कामाला येऊ शकतो, त्यासाठी कोणती साधनं लागतील, म्हणजे आपली उद्दिष्टे, मनुष्यबळ आणि साधने यामध्ये जर समन्वय निर्माण करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्यासमोर नियोजनाचा आराखडा असणं गरजेचं आहे. म्हणून नियोजन हे व्यवस्थापनाच्या सर्व कार्यामध्ये समन्वय निर्माण करण्याचं काम करीत असतं. या सर्व कार्याचा आणि संसाधनाचा परस्पर संबंध जोडणे नियोजनामुळे शक्य होते. तसेच व्यवसायाचे सर्व विभाग एकत्रित नियोजनानुसार कार्य करणे केवळ नियोजन कार्यामुळे शक्य होते. त्यानंतर नियोजन कार्यामुळे व्यवस्थापनाची इतर कार्य सुलभ होत असतात. जसं आता आपण विचार केला की व्यवस्थापकाला व्यवसायाचं दैनंदिन कामकाज करताना व्यवस्थापन करताना नियोजनापासून सुरुवात करावी लागते आणि नियंत्रणाने शेवट होत असते. मग याच्यामध्ये नियोजन आहे, संघटन आहे. संघटन कार्यामध्ये भौतिक घटकांचं संघटन आहे आणि अभौतिक घटकांचं संघटन आहे. मनुष्यबळाचं संघटन आहे. याशिवाय भांडवल, कच्चा माल, यंत्रसामुग्री, इमारत, इंधन या भौतिक घटकांचं संघटन आहे. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे, कर्मचाऱ्यांचं कल्याण करायचं आहे. तर ही जी वेगवेगळी कार्य आहेत ही सर्व कार्य व्यवस्थापकाला करावी लागतात. म्हणून नियोजन हे व्यवस्थापनाच्या इतर सर्व कार्यामध्ये सुलभता निर्माण करण्याचं कार्य करीत असतं. नियोजनामध्ये व्यवस्थापनाची इतर सर्व कार्ये ज्यामध्ये संघटन असेल, कर्मचारी व्यवस्थापन असेल, संचालन असेल, समन्वय असेल, नियंत्रण असेल, तर ही सर्व कार्य निर्माण करण्याचं काम नियोजन करतं. याच्यामध्ये सुलभता निर्माण करण्याचं काम नियोजन करतं. म्हणून नियोजन हे व्यवस्थापनाच्या सर्वच कार्यामध्ये समन्वय निर्माण करण्याचं काम करीत असतं. त्यानंतर नियोजन कार्याचं शेवटचं महत्त्व म्हणजे नियोजन कार्य हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे, ज्यामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया केली जाते. चिकित्सक पद्धतीने विचार करून नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करण्याच्या कार्याचा समावेश नियोजनामध्ये होतो. म्हणजेच नियोजन कार्यामुळे नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळते. नियोजन कार्यामुळे कार्याची दिशा स्पष्ट होते आणि त्यातून व्यवसायाची प्रगती होत असते. थोडक्यात व्यवसायाच्या वाटचालीस नियोजन अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कारण व्यावसायिक पर्यावरण आणि भविष्यकालीन अनिश्चितता यातून योग्य निर्णय घेणे, व्यवसायाचं अस्तित्व टिकवून ठेवणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे व त्यातून व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करणे यामध्ये नियोजन कार्य अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. तर या ठिकाणी नियोजन कार्याचं अर्थ, व्याख्या आणि नियोजनाचं महत्त्व हा भाग संपलेला आहे. धन्यवाद.